हे आहे वैष्णवी मीडिया ग्रुप आणि आपण पाहत आहात CV9 मराठी. आम्ही दाखवतो फक्त सत्य. या बातमीचे प्रस्तुतकर्ते आहेत मध्य भारतातील प्रसिद्ध ब्रेन व स्पाइन स्पेशालिस्ट आणि न्यूरोसर्जन डॉक्टर रितेश नवखरे यांचे न्यूरोसिस मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, दुसरा माळा, ईश्वर स्मृती, रामदासपेठ, नागपूर. OPD प्रत्येक रविवार सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. नेत्रदीप हॉस्पिटल, तकिया वॉर्ड, भंडारा. मॉईल प्रशासनाविरुद्ध आमरण उपोषण. जीव गेला तरी उपोषण सोडणार नाही, सरपंच प्रकाश धिकोटी. मॉईल प्रशासनाविरुद्ध भयंकर जनआक्रोश. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात येत असलेल्या चिखला येथील मॉईल प्रशासनाविरुद्ध दिनांक 15 फेब्रुवारीपासून सीतासावंगीचे सरपंच प्रकाश धिकोटी यांनी सीतासावंगी येथील बाजार चौकात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवसापासून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. मॉईल प्रशासनाद्वारे अनुकंपा रोजगार योजनेत करण्यात आलेले बदल तत्काळ मागे घ्यावेत. सेवा काळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रकरणात अनुकंपा नियुक्तीची पात्रता पूर्ण करावी. मेडिकल अनफिट घोषित कर्मचाऱ्यांना व त्यांच्या आश्रितांना तातडीने अनुकंपा मेडिकल नियुक्तीचा लाभ द्यावा. सेवानिवृत्तीला 3 ते 5 वर्ष शिल्लक असलेल्या आणि मेडिकल अनफिट असूनही कार्यरत असलेले कर्मचाऱ्यांची बदली भरती करावी. तसेच मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सेटलमेंट अनुकंपा लाभ देताना लागू असलेली 6 लाख वार्षिक उत्पन्नाची अट रद्द करावी. या प्रमुख मागण्या असल्याचे सरपंच प्रकाश कुमार धिकोटी यांनी सांगितले व मागण्या मान्य होईपर्यंत जीव गेला तरी चालेल, पण आमरण उपोषण सोडणार नाही असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. या आंदोलनात माजी खासदार सुनील मेंढे, चिखला क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य कृष्णकांत बघेल, माजी जिल्हा परिषद सदस्य ठाकचंद मुंगुसमारे, पंचायत समिती सदस्य नरेंद्र गेडाम, सीतासावंगीचे उपसरपंच नदीम पाशा, जिल्हा परिषद सदस्य बंडू बनकर, राकेश शिंगाडे, चिखलाच्या सरपंचा करुणा कोकोडे, बालापूरच्या सरपंचा नेहा मेश्राम, ऋषभ मेश्राम, ईश्वर तिरपुडे, महेश मिश्रा व दुर्गा परतेती यांच्यासह विविध पक्षातील व संघटनेतील पदाधिकारी व गणमान्य नागरिकांनी प्रकाश कुमार धिकोटीच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देत मंचावर उपस्थिती दर्शविली. मॉईल प्रशासनाने कुंभकर्णी झोपेतून उठून कामगारांच्या मागण्या ताबडतोब मान्य करून कामगारांना न्याय द्यावा, अन्यथा परिसरातील दोन्ही माइन्स बंद करून मोठे जनआंदोलन करण्यात येईल असा गंभीर इशारा माइन्सच्या कामगार व कर्मचाऱ्यांनी तसेच परिसरातील नागरिकांनी दिला आहे. यावर मॉईल प्रशासन काय कारवाई करते याकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. CV9 मराठी करिता रूपसिंग पिलगर, प्रतिनिधी गोबरवाही. मेरा नाम प्रकाश कुमार धिकोटी, मैं सरपंच सीतासावंगी. ये हड़ताल किस लिए रखे? ये हड़ताल हमने मॉल प्रशासन के खिलाफ किया है. जो उन्होंने एक नया पॉलिसी निकाला है 1 जनवरी 2026 को, जिसमें उन्होंने ये बोला है कि जो अनुकंपा भर्ती मतलब जो रिप्लेसमेंट भर्ती होती थी वो उन्होंने बंद कर दिया है, जो इससे पहले वो वर्तमान में लागू थी, भविष्य के वर्तमान में लागू थी. आज उन्होंने ये किया है कि अगर किसी श्रमिक की मृत्यु अगर खदान में होती है तो उसको ड्यूटी लिया जाएगा, लेकिन अगर उसके किसी भी कारणवश बाहर अगर मृत्यु होती है तो उसे ड्यूटी नहीं दी जाएगी. और ड्यूटी नहीं दी जाएगी तो उन्होंने एक ट्रैप फैलाया, एक जाल बनाया है. आज से साल भर पहले उन्होंने एक नया स्कीम निकाला था कि अगर किसी को ड्यूटी नहीं लेना है तो उन्हें वो एक सिक्योरिटी अमाउंट देंगे जो 30 लाख रुपए है, लेकिन उसको भी उन्होंने ये कंडीशन रखा है कि 30 लाख रुपए हम तभी देंगे जब आपके घर में आपके परिवार की इनकम 6 लाख से ज़्यादा नहीं है. सबसे तो पहली बात कि इन्होंने जो स्कीम निकाला है कि बाहर अगर मृत्यु होती है तो मैं मॉयल प्रशासन से ये पूछना चाहता हूँ कि मॉयल उनकी जो श्रमिकों की मृत्यु होती है वो किस कारण से होती है? क्योंकि मिनरल्स में काम करने का है, मिटल अंडरग्राउंड में काम करने का काम है. अंडरग्राउंड में 8 घंटे वो लोग काम करते हैं, जहाँ 10 गुना ज़्यादा जो आपको आंखों से जो धुआं दिखता है, जो डस्ट दिखता है, उससे 10 गुना ज़्यादा डस्ट रहता है अंडरग्राउंड में. उसी के वजह से उनको बीमारियाँ होती है, चाहे वो पैरालिसिस की स्थिति हो या BP की प्रॉब्लम हो या हार्ट अटैक की प्रॉब्लम हो. हर श्रमिक की मृत्यु उसी प्रकार से होती है, उसी खदान में, उसी वातावरण में काम करने से, प्रदूषित वातावरण में काम करने से. तो मुझे आपकी मांग पूरी नहीं हुई अभी तक? जी, हमारी मांग अभी तक पूरी नहीं हुई. मॉल प्रशासन से किसी से भी हमारी कोई बात नहीं हुई.